नमस्कार. TAT सारख्या परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण आणि त्यातही सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे ओळखणं कधीकधी खूप अवघड वाटतं नाही का? पण आता काळजी करू नका. आज आपण काही अशा जबरदस्त ट्रिक्स शिकणार आहोत की हा विषय एकदम सोपा होऊन जाईल. चला तर मग सुरू करूया. बरं, आपण पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. जर तुम्हाला असेच उपयुक्त विश्लेषण पाहायला आवडत असेल, तर आपल्या सरस्वतीज स्कूल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात जास्त गोंधळ कुठे होतो माहितीये? तो होतो प्रश्नार्थक वाक्यांमध्ये. सब्जेक्ट शोधताना. हो ना? अनेकांना हाच प्रश्न पडतो. पण थांबा, आज आपल्याकडे एक अशी मॅजिकल ट्रिक आहे की त्यानंतर कुठल्याही प्रश्नार्थक वाक्यातला सब्जेक्ट तुम्ही अगदी सहज ओळखाल. पण कोणत्याही ट्रिककडे जाण्याआधी आपलं फाउंडेशन म्हणजे आपला पाया पक्का असायला हवा, बरोबर? तर प्रत्येक वाक्याचे दोन मुख्य भाग असतात. एक म्हणजे सब्जेक्ट आणि दुसरा प्रेडिकेट. चला आधी हे काय आहे ते समजून घेऊया. तर सब्जेक्ट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्यात आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, मग ती व्यक्ती असो, वस्तू असो किंवा जागा असो, तो असतो सब्जेक्ट. म्हणून याला वाक्याचा नेमिंग पार्ट असेही म्हणतात. आणि प्रेडिकेट म्हणजे काय? हा तो भाग आहे जो आपल्याला सब्जेक्टबद्दल माहिती देतो. म्हणजे सब्जेक्ट काय करत आहे किंवा सब्जेक्ट काय आहे ह्यात वर्ब म्हणजे क्रियापद सुद्धा येतं. म्हणून याला आपण वर्ब पार्ट म्हणतो. हे बघा, हे चित्र ही संकल्पना एकदम मस्त स्पष्ट करतंय. विचार करा की आपलं वाक्य म्हणजे एक इमारत आहे. तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे तिचे दोन मुख्य खांब आहेत. या दोघांशिवाय वाक्याची इमारत उभीच राहू शकत नाही. इतके हे महत्वाचे आहेत. ओके, तर आता आपलं फाउंडेशन पक्कं झालंय. चला तर मग आपल्या पहिल्या ट्रिकने सुरुवात करूया. बघूया प्रश्नार्थक वाक्यांमधलं हे गुपित कसं उलगडता येतं. आता हे वाक्य बघा. हु इज द फादर ऑफ नेशन? राष्ट्राचे जनक कोण आहेत? बरं, आता यात सब्जेक्ट कोणता असेल? पहिल्यांदा पाहिल्यावर थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं, हो ना? तर इथेच आपली ट्रिक कामाला येते. सगळ्यात आधी काय करायचं? त्या प्रश्नाचं उत्तर तयार करायचं. महात्मा गांधी इज द फादर ऑफ नेशन. आता ह्या उत्तरात सब्जेक्ट कोण आहे? अगदी बरोबर, महात्मा गांधी. मग आता फक्त एवढंच बघा की प्रश्नामध्ये महात्मा गांधीच्या जागी कोणता शब्द आला होता? तो होता हु. झालं. याचा अर्थ आपल्या प्रश्नात हु हाच सब्जेक्ट आहे. आहे की नाही एकदम सोपं? चला आता प्रश्नार्थक वाक्यांनंतर वळूया आज्ञार्थी वाक्यांकडे, म्हणजे कमांड किंवा रिक्वेस्ट. यात एक गंमत आहे. इथे सब्जेक्ट सहसा दिसतच नाही, तो लपलेला असतो. चला, हा लपलेला सब्जेक्ट कसा शोधायचा याची दुसरी भारी ट्रिक बघूया. ही वाक्य बघा. सिट डाऊन, पिक अप द बुक. यात सब्जेक्ट कुठे आहे? दिसतच नाहीये. असं वाटतं जणू तो गायबच झालाय. पण तो खरं तर फक्त लपलेला आहे. आणि हे चित्र त्यामागचं रहस्य एकदम सोपं करून सांगतंय. अशा आज्ञार्थी वाक्यांमध्ये सब्जेक्ट नेहमी यू हा असतो. तो लिहिलेला नसतो, पण तो तिथे गृहीत धरलेला असतो. कारण आपण आज्ञा कोणाला देतो? समोरच्या व्यक्तीलाच ना, म्हणजेच यूला. बरं, या ट्रिक्स तर आपण शिकलो, पण आता सगळ्यात महत्त्वाचं, स्पर्धा परीक्षांमध्ये याचा उपयोग कसा करायचा? टेट आणि CTET सारख्या परीक्षांमध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि आपल्याला कुठे फसवलं जाऊ शकतं ते पाहूया. लक्षात घ्या, परीक्षकांचा सगळ्यात आवडता सापळा कोणता असतो माहितीये? तो म्हणजे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. इथेच खूप जण चुकतात. नियम खरं तर अगदी सोपा आहे. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर, आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल. हा नियम कायम लक्षात ठेवायचा. आता इथे काही सामान्य चुका बघूया. पहिलं वाक्य बघा. द बसेस हे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. त्यामुळे क्रियापद रन असेल, रन्स नाही. दुसऱ्या उदाहरणात पीज अँड पटेटो हे अँडने जोडले आहेत, म्हणून तो एक प्लुरल सब्जेक्ट बनतो. त्यामुळे क्रियापद टेस्ट हे बरोबर आहे, टेस्ट्स नाही. आता आपण काही प्रश्न सोडवणार आहोत. पण त्याआधी परीक्षेच्या तयारीसाठी अशाच आणखी टिप्स हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. चला, आता आहे खरी परीक्षेची वेळ. आपण जे काही शिकलो ते आता प्रत्यक्ष वापरून बघायचंय. काही प्रश्न सोडून बघूया आणि आपला कॉन्फिडन्स वाढवूया. आधी डावीकडचा भाग बघूया. पहिलं वाक्य, अ कोल्ड विंड ब्लू लास्ट नाईट. इथे कशाबद्दल बोलतोय आपण? अ कोल्ड विंडबद्दल.
तर तो झाला सब्जेक्ट आणि उरलेलं वाक्य झालं प्रेडिकेट. दुसरं वाक्य बघा, टू रीड गुड बुक्स इज डिलाइटफुल. इथे सब्जेक्ट आहे टू रीड गुड बुक्स आणि प्रेडिकेट आहे इज डिलाइटफुल. आणि तिसऱ्यात तर सोप्पं आहे, सब्जेक्ट आहे द बॉय आणि बाकी सगळा भाग प्रेडिकेट. आता उजवीकडचा भाग बघूया. इथे आपल्याला योग्य सब्जेक्ट टाकायचं आहे. पहिलं बघा, डॅश इज द बेस्ट हॉस्पिटल इन द सिटी. इथे आपण कुठल्याही हॉस्पिटलचं नाव टाकू शकतो. दुसरं, डॅश वॉज बिल्ट बाय शहाजहान. इथे काय येईल? बरोबर, द ताजमहल. आणि तिसरं, द फादर ऑफ द नेशन इज डॅश. इथे तर अर्थातच महात्मा गांधी येणार. असा सराव केला की कन्सेप्ट एकदम पक्का होतो. अच्छा, ही संकल्पना डोक्यात फिट बसवण्यासाठी एक छोटासा पण मजेशीर होमवर्क आहे. काय करायचंय? तर कुठल्याही एका क्रियेचं एक साधंसं चित्र काढा. समजा एक मुलगी पुस्तक वाचतीये आणि मग त्या चित्रात सब्जेक्ट कोण? मुलगी, आणि प्रेडिकेट काय? पुस्तक वाचत आहे, हे दाखवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की भक्कम पाया असेल तरच मजबूत इमारत उभी राहते. व्याकरणातल्या या बेसिक गोष्टींवर जर पकड मजबूत असेल तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं सोपं होतं. त्यामुळे सराव करत रहा. तर मग आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला हे विश्लेषण खरंच उपयुक्त वाटलं असेल तर याला एक लाईक नक्की करा. आणि हो, सरस्वती स्कूलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयासोबत.